पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूया। ठाकरे बंधूंच्या शिवाजी पार्कवरील सभेला सदावर्तेंचा विरोध आहे। ठाकरे बंधूंच्या सभेविरोधात सदावर्ते पोलिसांमध्ये गेले। राज ठाकरेंच्या मुसक्या वळणं गरजेचं आहे। नाशिकच्या सभेनंतर आता सदावर्ते यांनी आता राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे। क्रीडा उत्सव असेल का आमचं काही म्हणणं नाही, पण आमचं म्हणणं हे आहे की उद्या पहिला आक्षेप आमचा उद्याचा आहे। उद्याची सभा जी आहे ती कायदेशीरदृष्ट्या देता येत नाही, ठेवता येत नाही आणि आज आम्ही निवेदन पाठवलेत। उद्या सरकार, उद्या पालिका जे म्हणायचं आहे किंवा राजकीय पक्ष म्हणून जे जे राजकीय पक्ष आहेत काय म्हणायचं आहे ते उद्या कोर्टात म्हणतील। आमचा प्रयत्न असा राहील की आज कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही जे निवेदन पाठवले त्याला रिस्पॉन्ड झाला पाहिजे। अहिल्यानगरमध्ये मंत्री पंकजा मुंडेंची प्रचार रॅली पार पडली। तपोवन रोड आणि निर्मल नगर परिसरामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। भाजप आणि राष्ट्रवादीच्या युतीच्या प्रचारार्थ रोड शोचं आयोजन करण्यात आलं होतं। या रॅलीमध्ये मंत्री पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, संग्राम जगताप, सुजय विखे पाटील यांची उपस्थिती होती। मुंबई भारताची आर्थिक राजधानी आहे। मुंबईचं महत्त्व कायम राहिलं पाहिजे असं दीपक केसरकरांनी म्हटलं। निवडणुका आल्या की मुंबईचा विषय बाहेर आणला जातो। अण्णा मलाईच्या मुंबईवरील वक्तव्यावर केसरकरांनी टीका केली आहे। असं कुठलंही होता कामा नये असं मला वाटतं, परंतु चुकीने एखादं वक्तव्य बाहेर पडलं तरी त्याचा आधार घेऊन आजच संजय राऊतजींनी सुद्धा याच्यावर स्टेटमेंट केलेलं आहे आणि अशा तऱ्हेने या वक्तव्यातून चुकीचा अर्थ काढणं हे पूर्णपणे चुकीचं आहे। मुंबई हा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे आणि मुंबई महाराष्ट्राचीच कायम राहणार आहे। सोलापूरकरांच्या प्रत्येक घरामध्ये पिण्याचं पाणी आपण आणू, आम्ही काम करणारे लोक आहोत। 15 तारखेला कमळाची काळजी घ्या, 16 तारखेला तुमची काळजी देवाभाऊ घेईल। सोलापूरच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचं विधान केलंय। आपला आशीर्वाद हवाय। सोलापूरकरांचं भाजपवर प्रचंड प्रेम आहे। सोलापूरकर व्यक्ती पाहत नाहीत, सोलापूरकर कमळ पाहतात। कमळावर 6 ठिकाणी बटन दाबतात। कमळ हे लक्ष्मीचं वाहन आहे, कमळ हे समृद्धीचं निशाण आहे। कमळ चिखलामध्ये फुलतं पण त्याच्यावर कधीच डाग पडत नाही, असं आपलं कमळ आहे। त्यामुळे येत्या 15 तारखेला त्या ठिकाणी मतदानाच्या केंद्रावर जायचं, फार विचार करायचा नाही। प्रत्येकाला 4 मतं द्यायची आहेत, 4 वोट द्यायचे आहेत। ज्या 4 ठिकाणी कमळाचं बटन दिसेल तिथे बटन दाबायचं, बाहेर यायचं आणि 16 तारखेला आपला महापौर निवडून द्यायचा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार विजयकुमार देशमुखांच्या घरी भेट दिली। सोलापूर दौऱ्यावर असताना देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट त्यांनी घेतली। देशमुखांच्या मातोश्री लीलावती देशमुख यांचं 30 डिसेंबर रोजी निधन झालंय। मंत्री जयकुमार गोरे, आमदार सुभाष देशमुख यावेळेस उपस्थित होते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।